मेहनत करा, कितीही पैसा कमवा, पण महिन्याच्या अखेरमध्ये पैसा टिकतच नाही अकाउंट मध्ये. हार्डली 500 किंवा 1000 रुपये अकाउंट मध्ये असतात. कधी विचार केला आहे का की असं का होतं तुमच्या बरोबर? पैसा येतो पण टिकत नाही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक लोक खूप मेहनत करतात, हार्डवर्क करतात, पैसाही कमवतात, पैसा येतोही अकाउंट मध्ये भरपूर, पण तो राहतच नाहीये. ती चंचल लक्ष्मी टिकतच नाहीये. अचानक खर्च वाढतो, काहीतरी मेडिकल एक्सपेन्स येऊन जातं किंवा सडन मनी मोठ्या अमाऊंट मध्ये काहीतरी बिल्स येतात आणि ते आपल्याला पे करावं लागतं. कधी हा विचार केलाय का की तुम्ही पैसे कमी कमवता का? ऍक्च्युली पैसे कमी कमवता हे कारणच नाहीये. कधी कधी निगेटिव्हिटी आयुष्यामध्ये एवढी जास्त असते, कुंडलीतले ग्रहांची परिस्थिती एवढी कठीण असते की ते तुम्हाला भाग पडतं तुमच्या आयुष्यामध्ये कर्ज किंवा पैसा खर्च व्हायला. आणि कधी कधी वास्तुदोषही घरामध्ये असतो जो पैसा टिकायला देत नाही. म्हणून पैसे जास्त कमवणं हे गरजेचं नसतं, तर ते टिकवणं आणि त्याला किती पटीने आपण वाढवतोय ह्याला महत्व द्या. तर ह्यासाठीच तुम्हाला एक रेमेडी सांगणार आहे आणि खूप पॉवरफुल रेमेडी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर तुमच्या नॉर्थ डायरेक्शन मध्ये एक काचेचं पाण्याने भरलेलं भांड ठेवा आणि त्याच्यामध्ये 7 धातूंची नाणी ठेवा आणि ते पाणी तुम्ही दररोज चेंज करा. त्याच्याने काय होतं की तुमचा मनी फ्लो वाढतो आणि त्याचबरोबर घरातली पॉझिटिव्हिटीही वाढते. जर तुमच्या आयुष्यात पैसा टिकत नसेल किंवा त्याची वाढ होत नसेल तर कमेंटमध्ये श्री किंवा ओम नक्की लिहा. मी तुमची जन्मपत्रिका, न्यूमरोलॉजी आणि वास्तू करून तुमच्या आयुष्यातलं फायनान्शियल ब्लॉकेजचं योग्य कारण शोधून काढू शकते आणि त्यानुसार परफेक्ट रेमेडी देऊ शकते. तर आजच मला कॉन्टॅक्ट करा.